बीडमध्ये वाळू माफियांचा हैदोस। भर दिवसा गोदावरी नदीपात्रातून सुरू आहे अवैध वाळू उपसा। आवाजानं त्रस्त ग्रामस्थ, रस्त्यांची चाळण। तक्रारी करूनही महसूल विभाग गप्प का? वाळू माफियांचा गावात दहशतवाद। विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा गावात सध्या वाळू माफियांचा अक्षरशः हैदोस सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून तो फक्त रात्रीच नाही तर भर दिवसा सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या अवैध वाळू उत्खननामुळे हिवरा गावातील नागरिकांचं जगणं अक्षरशः मुश्किल झालंय। रोजच्या रोज शेकडो हायवा आणि ट्रक गावातून धावत असल्यामुळे गावातील रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली आहे। त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या जेसीबी आणि हायवा मशीनच्या आवाजामुळे गावकऱ्यांची झोप देखील उडाली आहे। गावकऱ्यांनी याबाबत महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। उलट प्रशासनानं या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। हिरवा गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी गोदावरी नदीजवळ आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाळू उपसा सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि भर दिवसा ही वाळू उपसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मी कॅमेरामॅनला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते व्हिज्युअल या ठिकाणी दाखवावं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठे जे आहे ते हायवा या ठिकाणी आहेत, तब्बल 10 ते 15 हायवे या ठिकाणी आहेत। जेसीबी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आणि भर दिवसा या ठिकाणी अवैधरित्या जे आहे ते वाळू उपसा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आपण जर पाहिलं तर सकाळच्या 11 या ठिकाणी वाजलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा या ठिकाणी सुरू आहेत। येथील जे लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं भीती नाहीये। प्रशासनाचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि कॅमेरामॅनला पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय, त्या ठिकाणी देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि रात्री तर वाळू उपसा होतीच आहे, मात्र भर दिवसा देखील या ठिकाणी वाळू उपसा होत आहे आणि यासोबतच शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलूया। दादा, काय नाव तुमचं आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा या ठिकाणी सुरू आहे? माझं नाव सर पांडुरंग सुरवसे आहे, मी इथला स्थानिक आहे। आता आजची कंडिशन अशी आहे की आमच्याकडं रात्रंदिवस, तुम्ही तरी दिवसा म्हणताय, आमच्याकडे रात्रंदिवस हायवा आणि तुम्ही जेसीबी म्हणताय, मोठमोठे जे पोकलंड असतात, चैनचे जे पोकलंड असतात ते कंटिन्यू चालू आहेत। आणि विषय असा आहे की हे जे लोक आहेत, आमच्या गावातून जवळपास 3 टेंडर चालू आहेत आणि 3 टेंडरला ज्यावेळेस स्थानिक नागरिक कोणी अडवायला जातात तर त्यावेळेस हे धमक्या देताना जीवे मारण्याच्या धमक्या देतात। मारहाण झालेली आहे, आमच्या गावातल्या 4-2 जणांना मारहाण झालेली आहे, मारलेलं आहे आणि उचलून घेऊन जाणे, मारणे, म्हणजे यांची एवढी ताकद आणि गुंडशाही झुंडशाही एवढी वाढलेली आहे की सामान्य लोक यांच्या पुढे उभाच राहू शकत नाहीत। अशी आजची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शोकांतिका आहे की आज याला पूर्ण महसूल विभाग जो आहे पूर्ण मदत करतो याला। कसा तर तुम्हाला सांगतो, आज एकही महसूलचा अधिकारी व्हिजिटला येत नाहीये आणि रात्रंदिवस, म्हणजे रात्रीचं यांना हे नसेल, परमिशन नाहीये, तरी पण रात्रीचं जेसीबी पोकलंड हायवाज कसे जातात, जवळपास इथनं 300 हायवा रोजचे जातात। 300 हायवा म्हणजे माणसांनी भरून जाऊ शकत नाहीत, तरी पण 300 हायवा जात आहेत आणि काय करताय हे की फक्त माणसांच्या झोपड्या आणून बसवताय। काम यांचं सगळं पोकलंडनं चालू आहे, फक्त दाखवायला यांनी माणसांचं आहे। ही अशी ऍक्च्युअल परिस्थिती आहे। आज पाणी राहिले नाही, आमच्या जमिनीला तुम्हाला सांगतो ऊस करपायला लागले तर अजून 3 महिने उन्हाळा जाणार आहे, तरी पण आता पाणीच राहिलेलं नाही। यांनी पूर्ण जवळपास 20-20 फूट खोल पाणी म्हणजे वाळू उपसा केलेला आहे। तर कसं करणार शेतकरी याच्यामध्ये? सर, याचे 3 टेंडर दिलेले आहेत, माजलगाव तालुक्यातनं 3 टेंडर आमच्या गावासाठी दिलेले आहेत, पण सगळ्या प्रकारे अवैधरित्या चालू आहेत। आणि बाकी काय, हे तुम्ही बघताय, ही परिस्थिती आहे गंगेची सध्या आमची। आता इथनं पाण्याचं तर सोर्स राहिलेलाच नाही म्हणायचं, शेतकऱ्यांनी आता फक्त उपास मारायची वेळ आहे आणि आमच्यासारखा नागरिक जर बोलायला गेला तर आमच्यावरती हल्ले करतात, थेट हल्ले होतात, जीवे मारण्यापर्यंत हल्ले होतात आमच्यावर। पोलीस किंवा प्रशासन नाही, महसूल प्रशासन हे पूर्ण सहकार्य करतंय त्यांना। जर तुम्ही म्हणताल की सहकार्य कसं म्हणताय तुम्ही, तर सहकार्य कशा पद्धतीने करत, हे जर यामध्ये येतच नाही, महसूल प्रशासन आमच्या इथं बघायला येत नाही, रात्रंदिवस हायबा चालू आहेत, मोठमोठाले मारामाऱ्या चालू आहेत, यांना महसूल प्रशासनाला याच्याशी काही घेणं नाही। या पार्श्वभूमीवर आता हिवरा गावातील काही तरुण आक्रमक झाले असून त्यांनी माजलगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। मात्र एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाळू माफियांनी त्या परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे।
जो कोणी या अवैध वाळू उपशाला विरोध करतो त्याला दमदाटी केली जाते, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर काहींना तर मारहाण देखील झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. या सगळ्या प्रकरणाचा NRT न्यूजच्या टीमनं ग्राउंड रिपोर्ट केला असता अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं. जेव्हा आमची टीम गोदावरी नदीपात्रात पोहोचली तेव्हा NRT न्यूजचा कॅमेरा पाहताच अनेक JCB चालक आणि हायवा चालकांनी पळ काढल्याचं पाहायला मिळालं. मात्र काही ठिकाणी कॅमेरा समोर असतानाही निर्लज्जपणे JCB सुरूच ठेवून वाळू उपसा सुरू असल्याचं चित्र होतं. या अवैध वाळू उपशामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी देखील उघड्या पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठा पर्यावरणीय आणि जलसंकटाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये ज्यांना वाळूचं टेंडर मिळाले आहेत ते देखील दादागिरी करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. अशी मागणी आहे की गोरा गावामध्ये नाही का अवैध वाळू उपसा चालू आहे, नियमाबाहेर वाळू उपसा चालू आहे, ते बंद झाला पाहिजे. तर आमच्या गावामध्ये असं की तिथे वाळू चालवणारे आहेत का ते आमच्या अंगावर घालतात. म्हणजे त्यांना सांगायला गेलो तर आमच्या अंगावर घालतात, आम्हाला धमक्या देतात. गुंड लोक नाही का गावात आणून बसलेले, तुम्हाला असं करू, तुम्हाला असं तसं करू. आमच्या गंगातल्या मोटर आहेत ते बाहेर काढून टाकायला लागले. जर आमच्या रानात जनावर जे गाई म्हशी आहेत त्यांना पाणी सोडायचं ते आमच्या मोटरीने काढून टाकत पाहिजे. आम्हाला धमक्या देतात. अगोदर काही तक्रार केली होती पोलीस स्टेशनमध्ये किंवा तहसीलमध्ये? हा, तक्रार केलेल्या त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्याच्यामध्ये नाही का अधिकारी बी सहकारी आहेत का काय ते आम्हाला समजायला. किती ठिकाणी वाळू उपसा सुरू त्या ठिकाणी? 3 ठिकाणी सुरू वाळू उपसा. मोठाले रस्त्याने खड्डे झालेले तर गंगामध्ये नाही का 15-15, 20-20, 25-25 फूट नाही का खड्डे केलेले. तर काय काय मागणी आहेत तुमच्या? आमची मागणी एवढीच आहे की टेंडर बंद झाली पाहिजे. त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची काय पाऊल असतं? आम्ही इथून उठणार नाही तर म्हणून पोषण कायम असतं. कायम असणार. आता गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर प्रशासनानं तात्काळ या अवैध वाळू उपशावर कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल.